Hello friends, welcome to my channel. Don't forget to press the bell icon. Today we will learn about Standard 8 poem Try Again. This poem is in Unit 2, 2.1. Try again, it means पुन्हा प्रयत्न करा. First of all, I read the poem. Tis a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will pursue, you will conquer. Never fear, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. The beautiful poem is written by W.E. Hiscon. So student, now let's understand what is the meaning of the poem. The poem starts with the word "tis a lesson." Here, "tis" it is a shortened form of "it is." It means it is a lesson you should heed. Try again. So the meaning of the word heed, HEED, heed it means pay attention to, म्हणजे की काळजीपूर्वक लक्ष देणे. आपल्याला काळजीपूर्वक एकच गोष्टीचा धडा घ्यायचा आहे किंवा शिकायचं आहे की आपल्याला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. पहिल्या प्रयत्नात जर तुम्हाला यश मिळाला नाही तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. Then your courage should appear, for if you will perceive. The meaning of perceive, it means keep trying till one achieves. जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत धैर्याने आपल्याला यश मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. You will conquer, never fear, try again. यू विल कॉन्कर. कॉन्कर म्हणजे तुम्ही नक्कीच विजय मिळवताल, यश मिळवताल. फक्त तुम्हाला न घाबरता पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. वन्स और ट्वाइस, दो यू शुड फेल, ट्राय अगेन. तुम्ही एकदा अपयशी होताल, दोनदा अपयशी होताल, पण जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही, जोपर्यंत तुम्ही ठरवलेलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. प्रिवेल म्हणजे त्याचा अर्थ आहे प्रभुत्व मिळवणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या यशावर प्रभुत्व मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. इफ वी स्ट्राइव, इट इज नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? ट्राय अगेन. स्ट्राइव, द मीनिंग ऑफ स्ट्राइव इज ट्राय व्हेरी हार्ड स्ट्रगल. जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपल्याला यश मिळाले नाही किंवा आपल्याला हवं ते ध्येय साध्य करू शकलो नाही तरीही आपल्याला डिस्ग्रेस राहणार नाही. द मीनिंग ऑफ डिस्ग्रेस, इट मीन्स की लाजिरवाणे वाटणे किंवा कमीपणा वाटणे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण 100% त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि जरीही आपण पुन्हा आपल्याला हवं ते ध्येय साध्य करू शकलो नाही तर आपण त्यावेळेस काय करतो? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करतो. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. जर तुम्हाला असं वाटलं की मी जे कार्य हाती घेतले आहे ते खूप कठीण आहे
आणि त्यामुळे कदाचित मला यश मिळत नाही आहे. तर आपण त्या कार्याला न थांबवता पुन्हा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. वेळ नक्कीच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ, बक्षीस मिळवून देईल, पण तुम्ही तुमचे प्रयत्न न थांबवता यश मिळवण्यासाठी झटत राहा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. प्रत्येकजण यश साध्य करण्यासाठी अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत जातो. मग जर ते व्यक्ती करत असतील तर मग तुम्ही पेशन्स मीन्स संयमाने, सहनशीलतेने, चिकाटीने का बरं प्रयत्न करत नाहीत? ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. फक्त हा जो नियम आहे तो लक्षात ठेवा. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि यश साध्य करा. यासाठी आपल्याला खूप सुंदर असं उदाहरण देता येईल आत्ताच झालेल्या ऑलिम्पिकचं. तुम्हाला माहिती आहे की भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. भारतासाठीचं पहिलं पदक मिळवण्याचं श्रेय त्यांना जातं. अगोदरच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्यासमोर डिड नॉट फिनिश म्हणजे की वेट लिफ्टिंगचं जे त्यांचा खेळ आहे ते पूर्ण करू शकल्या नाही अशा पद्धतीचे शब्द लिहिले गेले. मात्र त्यांनी तिथे न थांबता पुन्हा प्रयत्न केला. शी विल ट्राय अगेन अँड डिसाइडेड टू अर्न द मेडल अँड शी कॅन डू इट. सो जर त्यांनी केलं असेल तर आपणही नक्कीच करू शकतो. आपल्याला यासाठी अनेक असे उदाहरण देता येईल. अनेक यशस्वी व्यक्ती ज्या आहेत त्यांना यश मिळण्याच्या अगोदर ते कित्येक वेळा अयशस्वी झाले होते, पण तरीही त्यांनी स्वतःचे प्रयत्न न थांबवता पुन्हा पुन्हा प्रामाणिक प्रयत्न ते करत राहिले आणि त्यांनी आपलं जे यश आहे, आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय साध्य केलेलं आहे. आणि आपणही नक्कीच या इन्स्पिरेशनल पोयममधून हा जो लेसन आहे तो लक्षात ठेवूयात आणि प्रयत्न करून आपले सर्वांचे जे ध्येय आहेत ते साध्य करूयात. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा हे दाखवण्यासाठी पुस्तकामध्ये खूप छान चित्र दिलेलं आहे. डार्टबोर्ड आणि डार्ट्स. डार्टबोर्डचा आणि डार्ट्सचा उपयोग आपण निशाणेबाजीमध्ये, आर्चरीमध्ये करतो. हा जो डार्टबोर्ड आहे त्यावर तुम्हाला एक ठराविक अंतरावरून डार्ट्स हातामध्ये घेऊन आपलं जे टार्गेट आहे मिडल त्यामध्ये ते डार्ट्स मारावे लागतात. आणि जर आपण योग्य ठिकाणी आपलं टार्गेट सेट करू शकलो नाही तरीही आपण न थांबता पुन्हा पुन्हा जे आहे ते योग्य टार्गेटच्या दिशेने डार्ट्स जावे यासाठी प्रयत्न करत असतो. आणि असेच प्रयत्न आपल्याला प्रत्येक वेळेस आपलं ध्येय साध्य करण्यासाठी करायचे आहे. असंच आपले जे पोएट आहेत W.E. हिस्कन यांना सांगायचं आहे. नक्कीच तुम्हाला ही कविता लक्षात आली असेल. कविता कशी वाटली ही कमेंट करून. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.